स्वागतम सुस्वागतम श्री गणरायाला वंदन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरणी नमस्कार होऊन तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि रंगदेवतेला या ठिकाणची ग्रामदेवता त्याचबरोबर माझ्या गावाची ग्रामदेवता आई वाघाईला स्मरून आम्ही जय हनुमान राज्य नमन हे भारत मंडल सिंगोली कुंडीवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर थोडकार दत्तवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ यांनी आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः ऋणी आहोत. तसेच हनुमान राज्य नमन व वाघ मंडळ आपल्या समोर सादर करत आहेत गण कौलन आणि काल्पनिक वगनाट्य. तसेच तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवणारे ओम मिले साऊंड मास्टर अमित दादा भुवाड आणि त्यांचे सहकारी तसेच सुप्रसिद्ध ढोलकीपटू सुरेश दादा पंडाम ऑर्गन मास्टर रोहित खोतेरे ॲक्टोपॅनवाले सार्थक दादा धाडवे आपण रसिक प्रेमी आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचे सहकार्य कराल आणि खूप प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पार्वती गजानना रंगवरू दे चरण शिव पार्वती गजानना रंगवरू दे चरण हे शिव पार्वती गजानना रंगवरू दे आमच्या गणा. शिव पार्वती गजानना रंगवरू दे आमच्या गणा. शिव पार्वती गजानना रंगवरू दे चरण शिव पार्वती गजानना रंगवरू दे हे शिव पार्वती
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सुसर्वधा. हे विधात्या, तुझ्या मी आराधना करत आहोत. सर्व देवादी तुलाच मान, त्रिलोकांची तूच शान. शुभ कार्यारंभी मला पहिलं काम करायचंय ग. शुभ कार्यारंभी मला पहिलं काम करायचंय ग. आधी मला गण पूजायचंय 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 ग. सर्व देवा आधी तुलाच मान, त्रिलोकांची तूच शान. शुभ कार्यारंभी मला पहिलं काम करायचंय ग. शुभ कार्यारंभी मला पहिलं काम करायचंय ग. आधी मला गण पूजायचंय 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 ग. सुंदर किती तुझे हे रूप, वाटे मनाला आनंद खूप. वाटे मनाला आनंद खूप. वाटे मनाला आनंद खूप. दर्शन घेऊन मला माझे जीवन सार्थक करायचंय ग. दर्शन घेऊन मला माझे जीवन सार्थक करायचंय ग. आधी मला गण पूजायचंय 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 ग. तुझा आमचा गणराय खास, त्याच्या कृपेने खातो हा घास. त्याच्या कृपेने खातोय घास. त्याच्या कृपेने खातोय घास. तुझा आमचा गणराय खास, त्याच्या कृपेने खातो हा घास. त्याच्या कृपेने खातोय घास. त्याच्या कृपेने खातोय घास. मंदिर येऊन त्याच्या पायावर माता टेकायचंय ग. मंदिर येऊन त्याच्या पायावर माता टेकायचंय ग. आधी मला गण पूजायचंय ग. आधी मला गण
गण पूजायचाय ग आज मला गण पूजायचाय ग आज मला गण पूजायचाय ग हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 दादा चेक कर दादा हॅलो हॅलो आम्ही दादा प्लीज चेक हॅलो 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 होडकळ गावात दत्त हे अवतरलं होडकळ गावात दत्त हे अवतरलं अनुसहेच बा जगी श्रेष्ठ ठरलं गावात दत्त हे अवतरलं
जगी श्रेष्ठ ठरलं गावात जातय अवतरलं गावात जातय अवतरलं अनुसरेच बाळ जगी श्रेष्ठ ठरलं अनुसरेच बाळ जगी श्रेष्ठ ठरलं शाबास शाबास विष्णू महेश्वर सद्गुरु हा अवतार सद्गुरु हा अवतार सद्गुरु हा अवतार ब्रह्म विष्णू महेश्वर सद्गुरु हा अवतार सद्गुरु हा अवतार सद्गुरु हा अवतार सह्याचा तत्व करा ठरलं आणि सह्याचा तत्व करा ठरलं आणि सह्याचं बाल जगी ठरलं सवाल गावात दत्तय अवतरलं गावात दत्तय अवतरलं आज सवाल जगी
स्वतः मागुनिया दार काढी भिक्षा स्वतः मागुनिया दार काढी भिक्षा करियाना थांची जीवा पाड रक्षा करियाना थांची जीवा पाड रक्षा करियाना थांची जीवा पाड रक्षा दिवा पाड साई बाबाला साई बाबाला साई बाबाला साई बाबाला हॅलो हॅलो सर्वेश भुवन यांकडून रसिक हो त्रेतायुग संपलं आणि द्वापार युगाला सुरुवात झाली. त्या द्वापार युगात कंस राजा राज्य करत होता. त्याने आपल्या बापाला कैद करून मथुरेचं राज्य हाती घेतलं आणि सर्वांना त्रास देऊ लागला, पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. तेवढ्यात एक आकाशवाणी झाली, हे कंस राजा, वसुदेव देवकीचे आठवी संतान तुझा वध करीन. आणि मग कंस
वसुदेव आणि देवकीला कैद करतो. काही काळानंतर देवकीच्या 7 मुलांचा वध करतो आणि पुढे पुढे काय झाले ते तुम्हीच पहा. मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, त्याचा पुत्र कंस राजा बाळ, त्याचा पुत्र कंस राजा बाळ, राज्य चालवी आनंदान, राज्य चालवी आनंदान, राजा चालवी आनंदान, राजा चालवी आनंदान, राज्य चालवी आनंदान, राज्य चालवी आनंदान, राजा चालवी आनंदान, राजा चालवी आनंदान. तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला, संपत्तीला तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला. नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला, तोंड नाही धन संपत्तीला. शिपाई ठेवले तो पायाला, शिपाई ठेवले तो पायाला, शिपाई ठेवले तर पायाला, शिपाई ठेवले तर पायाला, शिपाई ठेवले तो पायाला, शिपाई ठेवले तो पायाला, शिपाई ठेवले तर पायाला, शिपाई ठेवले तर पायाला. भारताचा बंदोबस्ताला, 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 भारताचा बंदोबस्ताला. वसुदेव देवकीच्या पोटी अगदी संतान जन्माला येईल माझा वध करेल. अशक्य अशक्य त्याप्रमाणे वसुदेव देवकीची 7 मुले आपटून मारली. कशाच आपल्या संतानाला आपटून मारतो. त्यासाठी त्यासाठी माझे 2 अंगरक्षक जाणून आणि गोष्टी त्यांना बोलावून घेतो. जाणून आणि गोष्टी हजारो हो, जाणून आणि गोष्टी हजारो हो.
महाराज, वसुदेव देवकीच्या 8वी संतान जन्माला आली. ऐक माहित. महाराज, वसुदेव देवकीच्या 8वी संतान जन्माला आली. आता जातो आणि त्याचा वध करतो, मग झालंच माझे काम. कंस राजा 8वी संतान मारता मारता त्याच्या हातातून निसटून आकाशात जाते. जाताना सांगते की हे कंस राजा, तुझा वैरी गोकुलात वाढत आहे. सावध राहा, सावध राहा, सावध राहा. सकाळच्या पहाटला सकाळच्या पहाटला कोंबड्याला दिले आरली. चला चला ग गवळणो मथुरेच्या बाजारी. चला चला ग गवळणो मथुरेच्या बाजारी. चला चला ग गवळणो मथुरेच्या बाजारी. सकाळच्या पहाटला कोंबड्याला दिले आरली. सकाळच्या पहाटला कोंबड्याला दिले आरली. चला चला ग गवळणो मथुरेच्या बाजारी. चला चला ग गवळणो मथुरेच्या हॅलो, श्रेया भुवन यांच्याकडून या गवळीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. नमन म्हणलं त्यांचे शतशः ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आलो आलो.
हॅलो मथुरेचा बाजार बघ. अगं बघ दहीदूध दोन्ही मथुरे बाजारात जायचं बघ. अगं हो ते तर आहे. वाट दाखवणारी कोण साडी जल्दी मला हवी तुला राधे. काय हो? कोण गं ती? अगं ती वर्षालीची. अगं कोण ती? अगं ती. कोण गं? अगं ती गुलिगत मावशी. ती मावशी. अगं अगं होय. अगं मीरे पटकन बोलावून घे बघू तिला. नाही गं बाई. अगं मी काय झालं? तिचं आणि माझं कालच भांडण झालं. बोलावून घे. मी नाही गं बाई. अगं बाई काय झालं? ती काय मला बत्तीस लागलंय. अगं बाई, बत्तीसचं अंगण. अगं मीरे तू बोलावून घे. अगं राधे मी नाही गं. अगं बाई तुला काय झालं? अगं राधे काय सांगू तिचं आणि माझं तर 36चं लागलंय. अगं चंद्रा तू बोलावून घे. अगं मी नाही गं बाई. काय झालं? अगं तुला माहितीये का गं माझं भांडणच होतात गं. अगं बाई. अगं राधे त्यापेक्षा तू बोलावून घे. बरं बरं मी बोलावून घेते. अरे मावशी. अरे मावशी. आले 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 नवऱ्याला दूध पाजते ग नवऱ्याला दूध पाजते थांबा आता एवढ्या मावशीला चांगला जाबच विचारूया. तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. हे तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. गोली गत मावसी. गोली गत मावसी. हे गोली गत मावसी. गोली गत मावसी. गोली गत मावसी. हे गोली गत मावसी. गोली गत मावसी. तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. हे तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. ही गोली गत मावसी. गोली गत मावसी. गोली गत मावसी. गोली गत मावसी. ही गोली गत मावसी. गोली गत मावसी. गोली गत मावसी. गोली गत मावसी. अशी तुमकत मुरडत आली ही गोली गत मावसी. 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 हॅलो घातलाय ब्लाऊज दिसतोय चोलीगत. घातलाय ब्लाऊज दिसतोय चोलीगत. सर्वांना नमस्कार करते नाव माझं गोलीगत. अगं पोरीनो या मावशीला कसं का ताक मारली? अगं मावशी ते जाऊ दे. तू काय बोललीस नवऱ्याला दूध पाजते म्हणे? अगं पोरीनो काय सांगू तुम्हाला. साखरेचं पोतं सुईने वसवलं आणि नवऱ्यानं मला पावडर लावून फसवलं. अगं काय झालं माहितीये का? मावशी अगं वर टिकला हा, आणि मग काय त्याला व्यसन दारूचा. होय. अगं दारू प्यायल्याने काय झालं माहितीये का? काय गं, काय त्याची झालं? तब्येत फार बिघडून गेली. हो बाई. अगं आमलं खाईना. मग? मग मी त्याला चमच्याने दूध पाजवते. असं होय. मग तुम्हाला काय वाटलं पूर्ण? हा बघा 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 कसं करताय. अगं पोरीनो काय गं मावशी? या मावशीला कशाला ताक म्हणत ते तरी सांगा. अगं मावशे आजवर बुधवार बघ मथुरेचा बाजार बघ. दैदूत घेऊन मथुरे बाजारी जायचंय पण रस्ताच नाही का ठाव आम्हाला. अगं पोरीनो बाजारात जायचं आहे पण घेतलं काय सांगितलं पाहिजे की नाही. होय ग. अगं इरा तू काय घेतलाय? तू काय घेतलाय? अगं मावशी मी घेतलंय दही आणि नेसले बघ कसं नाही. बापरे म्हणते मी घेतलंय दही आणि पोरे करतात बघा लई. हॅलो हॅलो मावशी
प्रतीक उर्फ बारक्या यांनी 100 रुपये पारितोषिक आलेले आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. प्रतीक उर्फ बारक्या. ताडाची ताळी माळाची माळी, ताडाची ताळी आणि माळाची माळी. प्रतीक उर्फ बारक्या तुझ्यासाठी नेसणारी गुलाबी साडी. अगं विरा तू काय घेतलंयस? अगं मावशे, मी घेतलाय खवा. मी घेतलाय खवा आणि नेसलाय बघ नवा. बापरे, म्हणते मी घेतलंय खवा, मी घेतलंय खवा आणि पोरे करतात कवा कवा. अगं तू काय घेतलंस? अगं मावशी मी हा अगं मी घेतलाय ओवा. मी घेतलाय ओवा आणि आमच्या मावशीला उपाशीच ठेवा. बापरे, म्हणते मी घेतलंय ओवा, मी घेतलंय ओवा आणि मावशीला उपाय ठेवा. अगं माझा नवरा तुला ठेवली का जिवंत? अगं तू काय घेतलंयस? अगं मावशी मी घेतलंय अत्तर. मी घेतलंय अत्तर आणि नेसले माझ्या बाबांचं धोतर. बापरे, काय म्हणालीस ग? काय म्हणालीस? त्याचं ऐकून दाखव, काय म्हणालीस? अगं मावशी मी घेतलंय अत्तर. मी घेतलंय अत्तर आणि नेसले माझ्या बाबांचं धोतर. बापरे, तरी ते बाबा मगाशी आलेले. माझा धोतर कुठे गेला? माझा धोतर कुठे गेला? अगं 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 तू काय घेतलंयस? अगं मावशी मी घेतलंय दूध. अगं मावशी मी घेतलंय दूध आणि नेसले बघ कसा बारीक सूत. बापरे, म्हणजे मी घेतलंय दूध, मी घेतलंय दूध आणि नेसलं बघ बारीक बारीक सूत. अगं मावशी आम्हाला विचारलं घेतलंस काय नेसलंस काय, तू काय का घेतलंय? अगं मी काय घेणार? माझ्या नेगेल तेवढं घेतलंय. काय ग काय घेतलंयस? अगं एवढ्या जाडीचा, काय ग अगं एवढ्या लांबीचा, काय अगं रताला. काय? अगं मावशे रताळा घेतलेस पण तुझा रताळ्यांचा माळा कुठे आहे ग? दिसत ना मला. तुम्हाला रताली दिसत नाही? तुम्हाला रताली दिसत नाही? अगं काय समोर रताली येतो मला, काय समोर रताली येतो मला. अगं मावशी मावशी रताळ्यांचा माळ्याचं काय पण रताळी कुठे आहे? म्हणजे तुम्हाला रताळ्याचा मळा दिसलाय, तुम्हाला रताळ्याचा मळा दिसलाय पण रताली दिसली नाही. तुम्हाला रताली दिसली नाही, तुम्हाला रताली दिसली नाही. अगं खाली उकळून बघा, सर्व रताली रताली. इकडे रताळ्यांचा माळा मग तिकडे ग काय? अगं इकडं रताळ्याचा माझा, तिकडे कोबीचा मला. अगं मावशी आता तू हे घेतलंस आता नेसलंस काय ग? बरं घेतलं का सगळे बच्चे? होय ग. मी घेतले शेकाच्या शेंगा, मी घेतले शेकाच्या शेंगा आणि घातलं बघ त्या बाबांचा लेंगा. अगं पोरीनो, आपल्याला पुढे पुढे जायचं की नाही? मग कसं जायचं? अगं मावशी मावशी तुला कोंबड्याचा आवाज ऐकू येतोय काय ग? कोंबड्याचा आवाज? कोंबड्याची आरोळी ऐकायला येते काय ग? व तुम्हाला कोंबड्याचा आवाज आला? कोणाकोणाला आवाज आला? कोंबड्या का आरवतो माहितीये तुम्हाला? सांगू का? आपण म्हणतो कोंबडा आरवला की पाठ होते, असा नाही आहे. तो का आरवतो माहितीये? सांगतो ऐका. कोंबडा काय म्हणतो त्याच्या पीएससीला, मग ती पीएससी कुठे असेल तिथला इशारा करी, मग तो कोंबडा काय म्हणतो माहितीये का? मग ते कोंबडी काय म्हणतो माहितीये काय? समजलं काय? काय समजलं? हा? निघालाय काय? आहे ना कोंबडा आहे ना? तर माहिती बोला.
आहे त्यावरती आहे ना अगं पोरीनो आपल्याला पुढे जायचं की नाही मग कसं जायला पाहिजे सात सुंदर करायला पाहिजे का नाही अरे चेहरा हसरा के सत गजरा चेहरा हसरा के सत गजरा हरे मळाची देऊया अरे जाऊया जय गुरुया जाऊया दही मुरलीवाला नंदाचा गळाला मुरलीवाला नंदाचा गळाला कंस मामाचा करण्यावर जन्म माझा झाला मुरलीवाला नंदाचा गळाला मुरलीवाला नंदाचा गळाला मुरलीवाला नंदाचा गळाला कंस मामाचा करण्यावर जन्म माझा झाला कंस मामाचा करण्यावर जन्म माझा झाला मुरलीवाला नंदाचा गळाला मुरलीवाला नंदाचा गळाला मुरलीवाला
दिवाला मंदाचा घराला मंदाचा घराला मोठमोठे राशी उत्पन्न झाले ते म्हणजे कायम बकासूर आणि कंसाने पृथ्वीवरील गोरगरीब जनतेला चालण्यास सुरुवात केली. त्याच वेळी एक आकाशवाणी झाली, कंसा सा होतो, कंसा सा होतो, तुझा अंत मोकळा वाटणार आहे. हो तोच मी भगवान श्रीकृष्ण. आज बुधवार मथुरेचा वाजता 16/3/4 आठ मार्च मथुरेचा गेला. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी तुला तरी सोपवली पाहिजे. असा एकच माझा मित्र सुदामा त्याला हात मारून बसतो. सुदामा, अरे सुदामा, सुदामा, अरे सुदामा. आलो देवा आलो. देवा भावाचा श्याम माझा सखा, देवा भावाचा श्याम माझा सखा, कर मारितो या कारण तरी बोलते 16/3/4 वेळा 8 मार्च करून मथुरेच्या झाला. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची ही कामगिरी तुझ्या सोबत आहे. ठीक आहे देवा, तोच मी घ्या तुम्ही.
नमस्कार मंडळी. नमस्कार. आज वार बुधवार. भागात 16 संख्यक 360 घेऊनचा मेळावा 60 करून नोकरी बांधले जाणार आहेत. यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम माझे सोपवले आहे. परंतु ही कामगिरी यांच्याने शक्य होणार नाही. माझ्या दोनचा छोटा मित्र पेंद्या याला बोलावून घेतो. पेंद्या, अरे पेंद्या, हॅलो सारे सुदामा किती हात मारसे तुझ्या या पेंगाला पाला कडायला चढलो होतो मी झाडाच्या शेंड्याला जीवा भावाचा बैल हा माझा शोधतोय पांड्याला जीवा भावाचा बैल हा माझा शोधतोय पांड्याला सारे सुदामा किती हात मारसे तुझ्या पेंद्या, हा बोल तुझा मग कशा बोलले आणि पेंद्या, हा. ते बोल तुला ते येताना काय बोलतात? काय बोललो गंजा होतात गाड्याच्या शेंड्याला. हा मग शेतात शेंगा घालायला शेंड्या काढायला. हा मग शेंड्यावर शेंड्यावर एकट्याच्या शेंड्या झाड शेंड्या लागतो शेंड्या शेंगण गेलो शेंड्यावर शेंड्या गेला तो फुटून फुटून गेला. कुठं नाही गेलो डायरेक्ट शेंगण गेलो डायरेक्ट शेंड्या हो शेंगण गेलो झाड असा होता का असा होता. असं होता. तरी, बरोबर. मग ओढायचं कागद अरे पेंद्या, हा बोल मला म्हणजे काय नाही ऐकत. हा बोलते आज वाद दुपार आहे. हा मग आज मसाल्याचा बाजार. आज बुधवार. हा बोलले हा मसाल्याचा बाजार. हा मग पुढे कला शस्त्र. हा. तुमचे 60 गुणचा मेळावा. हा मेला गाठ माठ करून मंत्री बाजार जाणार आहे. मग काय हा याचा रस्ता पेंद्याकडे काम कुठे आपल्याला सोपवले आहे. एवढी कांदे आणतो सगळे हो, एकांवर. ही माझी जपणार नाही का बरं? काय एवढी कांदे मला जपणार नाही आणि आता झाडाच्या शेंड्यावर काढलाय. शेंगण गेलो मोजून मोजून शेंगण गेलो कसा तरी मग ही कांदे माझ्या नावाला नाही नाव नाही. काय आणि आता शेंड्यावर काढलाय. अरे ही काम जरी करायला मला जेवढं मी तर झोपडेला मलाच बोलवतो बोबड्या. हो हा, म्हणजे शेंड्याला काढला. हा. म्हणजे कारण मला आता समजलं. समजलं नाही त्याची गाई गुलाबच्या पाठी लागली ते शेंड्यावर करतील का बुंद्यात जातील. तुझंच झालं तुला कशाला सांगतोय बोलू का माझ्या बोबड्याला तुझ्या शेतीत गेलाय तू का माहिती पण नाही कुठे यायला गेलाय तू जोरात मार जोरात. आलू बरोबर मोठ्या मधून बुंद्यात मार. बघा बुंद्यात. हा, इकडे 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 तुझा आवाज चांगला आधी लावले ना मग तू मार मार. हे